नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज़ में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ का अभिमान, अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय का शुभारंभ। अंबरनाथ शहर में भारत के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहब के शुभ हस्ते अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय का उद्घाटन हुए। इस महत्वपूर्ण अवसर पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा के सांसद श्री श्रीकांत शिंदे और विधायक डॉक्टर बालाजी किनीकर की कड़ी मेहनत और मार्गदर्शन के साथ 100 छात्रों के एमबीबीएस की पहली बैच की शुरुआत की गई। यह महाविद्यालय अंबरनाथ शहर के लिए एक गर्व की बात है और इस परियोजना के सफलतापूर्वक पूरा होने पर विधायक डॉक्टर बालाजी किनीकर भावुक हो गए। उन्होंने इस मौके पर कहा कि यह उनके करियर का सपना था जो आज पूरा हो रहा है। उन्होंने कॉलेज के छात्रों को प्रेरित करते हुए कहा कि यह कॉलेज न केवल शहर का नाम रोशन करेगा बल्कि यहाँ से निकलने वाले छात्र अपनी मेहनत से समाज में महत्वपूर्ण योगदान देंगे। इस अवसर पर अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय के डीन डॉक्टर संतोष वर्मा, उपनगराध्यक्ष श्री अब्दुल भाई शेख, शहर प्रमुख श्री श्रीनिवास वाल्मीकि, नगर सेवक श्री सुभाष सालुंके, श्री लेलिन मुक्कू, श्री संदीप लोटे, शाखा प्रमुख श्री नरेश मोरे, युवा सेना तालुका प्रमुख श्री शैलेश भोईर, शिव सैनिक विकास सोमेश्वर और युवा उद्योजक श्री पवन वाडेकर समेत कॉलेज के शिक्षक गण भी मौजूद थे। महत्वपूर्ण यह था कि इस उद्घाटन कार्यक्रम के दौरान सभी राज्य के नागरिकों और छात्रों ने एकजुट होकर विधायक डॉक्टर बालाजी किनीकर का आभार व्यक्त किया। डॉक्टर बालाजी किनीकर को उनकी अथक मेहनत, समर्पण और शिक्षण क्षेत्र में किए गए योगदान के लिए विशेष धन्यवाद दिया गया। विद्यार्थियों ने कहा कि यह महाविद्यालय उनके भविष्य के लिए बहुत बड़ी सौगात है जो उनकी शिक्षा को नए आयाम तक पहुंचाएगा और अंबरनाथ शहर को गौरवान्वित करेगा। इस महत्वपूर्ण आयोजन में महाविद्यालय के प्रशासनिक समिति के सदस्य भी उपस्थित थे, जिनमें डीन डॉक्टर संतोष वर्मा, सीईओ जनक जोशी, सीनियर मेडिकल ऑफिसर डॉक्टर भूषण वागरे, एओ गजानन थोरवे, डॉक्टर अनुपमा वर्मा, डॉक्टर अनुजा निकम, डॉक्टर पंकज कांबले और ललित भोसले शामिल थे। यह आयोजन अंबरनाथ के नागरिकों के लिए एक ऐतिहासिक दिन साबित हुआ, जिसमें शिक्षा के क्षेत्र में नए अध्याय की शुरुआत हुई। माननीय आमदार अंबरनाथ विधानसभा क्षेत्र डॉक्टर बालाजी किनीकर सर आणि अंबरनाथ नगर परिषदेचे सर्व माध्यम विशेष त्या संस्थेसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहे। संस्थेचं स्वागत करतो। ये शायद अब जो 15% ऑल इंडिया में बच्चे हैं वो मराठी हिंदी तो अब एक डेढ़ में समझ में आने ये हमारी राज्य भाषा म्हणून माझं म्हणणं हे आहे की हे जे कॉलेज झालंय त्याच्यामध्ये तुम्ही एमबीबीएस कोर्ससाठी सिलेक्ट झाला, बहुतेक तो कोर्स एमबीबीएस बीडीएस किंवा बीए असा झाला असता आणि महाराष्ट्रात ज्या 10 कॉलेजेस एकदम सुरू झाले त्याच्यापैकी आपण एक आहोत। आणि सर मला आनंद होईल हे सांगताना की 10 पैकी एक नाशिक आणि जेजेचाच एक पार्ट असलेलं जीटी हॉस्पिटल हे तिथे 50 सीट मिळाल्या त्यांना आणि आपल्याला संघर्ष करावा लागला, पण मग आपण 100 सीट्स घेतल्या। त्याच्यामुळे माझी अपॉइंटमेंट ऍज अ टी व्हायला ऑलमोस्ट 1.5 वर्ष झाले। 1 ते 1.25 वर्ष आम्हाला मी अगोदर असं वाटायचं की जे मधून जेव्हा इथे आलो होतो तेव्हा असं वाटायचं की मी खूप मेहनत करतोय, पण जेव्हा माननीय आमदार डॉक्टर बालाजी किनीकर सरांना जेव्हा वी आर लकी, वी ऑल आर लकी, अवर एमएलए इज मेडिकल ब्रांच, ही इज पीडीएस फ्रॉम नायर कॉलेज। ऍडमिनिस्ट्रेशन करणं सोपं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी सांगाव्या लागतात की डॉक्टर श्रीकांत शिंदे सर इज एमएस ऑर्थोपेडिक्स, मेंबर ऑफ पार्लमेंट। सांगितलंय मग आमदार खासदार ही मंडळी जर सुशिक्षित असेल
तर म्हणून तुम्ही हे जे भोगताय चांगलं किंवा आणखी चांगलं आणि ह्याचे परिश्रम आहे. बच्चों, एक चीज बताना चाहूंगा कि मेडिकल कॉलेज का अलॉटमेंट वो GR निकलना, रैंक अलॉट होना, ये 6 से 8 साल की मेहनत है और वो हमारे 4th टाइम इलेक्टेड MLA डॉक्टर बालाजी, 4th टाइम 50 that is his hard work, of which you all and we all will be enjoying, and lots of people of this area will be enjoying when we will have our hospital in our own land. Right? So, sir, thank you very much. And though it's sudden visit and it is not पण सरांना स्वतः एवढी इच्छा होती. सरांचे सुपुत्र MBBS करतायत आणि म्हणून सरांची इच्छा होती की मला विद्यार्थ्यांना भेटायचं होतं, म्हणून सगळ्यात अगोदर मी विद्यार्थ्यांचं मनोगत व्यक्त करायला सांगितलेलं होतं. तुम्हाला इथे काही टीचिंग प्रॉब्लेम्स राहत ते आम्ही सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतच आहोत, पण सरांची ती इच्छा आपण परत चौथ्यांदा निवडून आला, त्याबद्दल आम्ही सगळ्या संस्थेच्या वतीने आपले विशेष अभिनंदन आणि कौतुक करतो. तेवढे अधिकार परमात्मा परमेश्वराकडून आपल्याला ते अधिकार काही मंत्रिपदाच्या रूपाने मिळालं तर ते आणखी योग्य राहील अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण आमच्या विद्यार्थ्यांना संबोधित करावं आणि आम्हाला पुढे मार्गदर्शन. थँक्यू. नगराध्यक्ष अब्दुल्ला शेख या एरियातले होणारे नगरसेवक वही हमारे साहब, हमारे नगरसेवक सुभाष साहब के हमारे वाल्मीकि श्रीनिवास हमारे नगरसेवक आहे, लेनिन आहे, उद्योजक वाडेकर पवन आहे, आमचा दुसरा उद्योजक आहे विकास सोमेश्वर, जमलेले सर्व प्रोफेसर. मैं तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी बताता हूँ सब मेडिकल ऑल इंडिया मेडिकल कॉलेज के जो भी स्टूडेंट्स आए हुए, मुझे गर्व है मेरे हमारे CM उस टाइम के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब हमारे डॉक्टर श्रीमान सिंह और हमारे हसन मुशरफ मेडिकल कॉलेज. और मैं सबसे ज्यादा, हम तो 6-7 साल से मेहनत कर रहे थे, उसके लिए क्या क्या करना पड़ा बच्चे लोग के लिए. मुझे बहुत आज खुशी हुई मैं मेरी जिंदगी में ये मेरा आज का दिन बहुत ही बड़ा है. इजी है मगर वो काम करना और वापस चुन के आने वाले बड़े बड़े प्रोजेक्ट लाना ये बहुत डिफिकल्ट है. 10 कॉलेज चालू हुए और 10 के 10 कॉलेज के लिए मेरे लेटर पे 6 बार मीटिंग लगाई. और मैं हमारे वर्मा साहब को मैं टीम और उनका स्टाफ को मैं जोशी साहेब यांचंही मी खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण का आम्ही एक खिलाडी आहे, आम्ही पेदे आलो उचलून ठेवून तेवढं काम करतो. व्हॅल्यू समज ज्या ज्या वेळेस आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळेल काय काय कमी असेल त्या वेळेस आम्ही त्या मंत्र्यांना त्या सेक्रेटरीला भेटायचं काम करत असतो. युवन प्रोजेक्ट मध्ये घेण्यासाठी आपल्या अंमलनाथचं नाव, कारण का हे सगळे 10च्या 10 कॉलेज जर चालू झाले असतील तर ते मी तुम्हाला सांगतो त्याचं सगळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सीट वर्मा साहेब आणि त्यांची टीम जे काही कोणी असतील त्यांचे CEO रसाळ साहेब त्यांनी एक ऑफिस अवेलेबल करून दिलं होतं नगरपालिकेचे. त्यांचे तुमच्या वतीने म्हणा किंवा तुमच्या अंमलनाथकरांच्या वतीने म्हणा किंवा सर्वांच्याच वतीने जेवढं आभार मानावं तेवढे कमी आहे. का असं तुम्हाला सांगतो बघा, हे एवढे इन्स्ट्रक्शन यांच्यावर बारीक नजर होती की आपल्याला काय करायचंय आपल्या मेडिकल कॉलेजसाठी. 10च्या मला वाटतं 3 या 4 मेडिकल कॉलेज लक्षात घ्या.
आम्ही काय काय केलंय ते तुम्हाला का सांगतोय, कारण का आम्ही खूप माझा आजचा दिवस माझ्या आयुष्यातला आपल्या आठवण ते आम्ही ठेवणारच आहे त्याने आणि आमच्या वतीने तुमच्या ठेवणार आहे. त्यासाठी आपले सीएम साहेब म्हणजे आमचे आता मुख्यमंत्री म्हणा, एकनाथजी शिंदे साहेब आमच्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आम्ही इथे तुमच्या खास खास पिढीला घेऊन येतो. कारण की त्यांनी बघा डेली गव्हर्नमेंटकडे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, अजून तुम्ही खूप लहान आहात, पण एखादी गोष्ट गव्हर्नमेंट मेडिकल मंजूर करून घेणं इज टू डिफिकल्ट. बरोबर आहे. आज बघा मी पण एक गव्हर्नमेंट मला एम्ब्युलन्सला मिळालं नाही, तर काही कारण त्यावेळेस 92 ची गोष्ट आहे. परंतु जे तुम्ही एवढे लकी असतात की गव्हर्नमेंट मेडिकल मध्ये ऍडमिशन मिळालं, जर हे 11 कॉलेज चालू झाले नसते तर तुम्हाला मिळालं असतं का? मला सांगा, मिळालं नसतं ना. एकतर तुम्ही कुठेतरी बीएस ला असता किंवा काही बीएमएस ला असता, काही बीएचएमएस असता, किंवा काही मुलं आहेत ते त्यांच्या आई वडिलांनी 1-1 करोड रुपयाला, 1.25 करोड रुपयाला बरोबर आहे. तुम्हाला तुमचं पण नशीब चांगलं आहे, तुमच्या आई वडिलांचं नशीब चांगलं आहे की जेणेकरून आमच्या मेहनतीला कुठेतरी त्याला यश आलं. आणि आजचा हा दिवस मला तर खूप आनंद होतो. मुलीचा ती कल्याणला राहते नागी आणि ती कल्याण प्रीती येते. विचार कर, तुला कधी स्वप्नात तरी वाटलं होतं काय की आपण एवढ्या जवळ कॉलेजला, मेडिकल कॉलेजला आपला नवा मुंबईचा, वाशीचा, आपल्याला वाटलं होतं का एवढ्या जवळ आपण येतो. आज ठाणे जिल्ह्याचे किती जण आता आपण हात वर करा जरा प्लीज. ठाणे जिल्हे आणि ऑल इंडियाचे कुठे पण आहे. चलो ठीक है, विश ऑल द बेस्ट. बहुत ही अच्छा कॉलेज है और आप लोग को शुभकामनाएं. कहाँ से भी है, काका से आए सब सब दिल्ली से है क्या? पंजाब, छत्तीसगढ़. गुड गुड, वेरी नाइस. वेलकम टू आवर सिटी. और अपने सब सबसे अच्छा सिटी है हमारा अम्बाला. शिव मंदिर में जाके आ जाओ. टॉप में देखो, और एक बड़ी न्यूज आ गई है, टॉप में ऊपर सबसे ऊपर है. बहुत ही अच्छा है. अभी आप लोग के मैं तो अभी आप लोग का सबका जो यहाँ पे बैठे हुए है, सबका ये आदमी है जिन्होंने अपने मेडिकल कॉलेज का बोर्ड बनाया. ये बंदे ने बनाया. कॉलेज नरेश मोरे शाखा प्रमुख है अपना. और बहुत ही मेहनत है आपकी. मला सांगायचं एवढंच आहे की आपण आता ऑल महाराष्ट्रातून किती आल्यात, लातूर कोण आले, किती लातूरचं कोण नाही. त्या लातूरच्या पहिल्याच कोण याच्यामध्ये पुन्हा औरंगाबाद, संभाजीनगर, सॉरी अमरावती, नागपुर. अरे वाह, ऑल द बेस्ट के लिए. और आप लोग का ये प्रयास है कि आपका जल्दी से जल्दी 2-3 साल के अंदर अपना जे जैसा प्लान है, जे कॉलेज आपने देखा है, जे मेडिकल कॉलेज, ग्रैंड मेडिकल कॉलेज, तो उसके जैसा अपना बड़ा प्लान है. वो 20 एकड़ में है, तो साहब लोग ने और 5 एकड़ ज्यादा मांगा है, मतलब 5 एकड़ जास्ती मागितलेलं आहे. तसं आपलं टेंडरही झालं नाही, पण काही कारणास्तव ते होण्याचं त्याच्यावर आहे. पण लवकरात लवकर तुमची थर्ड इयरची बॅच, म्हणजे तुमचे इंटर्नशिप म्हणा किंवा तुमच्या थर्ड इयर, बरोबर ना, थर्ड इयर फायनल इयर नवीन इमारतीमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये व्हावी, यासाठी आता आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय, जेणेकरून जास्तीत जास्त लवकर तुम्ही नवीन मेडिकल म्हणजे कॉलेजमध्ये, हॉस्टेलमध्ये, एकाच कॉम्प्लेक्स मध्ये सर्व आहे. हॉस्टेल आहे, मुलांचं सर्व एकत्र आहे. सर्वात बडा मोठा प्रोजेक्ट आहे तो, आणि त्याचं टेंडर निघालेलं आहे, परंतु काही कारणास्तव ते बनवून आता तो होईल जाईल. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करतायत, आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे. आपण सगळेजण जाऊया एकदा त्याच्यावर. आम्ही बनवून सगळे आम्ही कार्यकर्ते जातोय
आणि खास तुमच्यासाठी एक दिवस साहेबांना इथं आम्ही घेऊन येऊ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ऑफिसला लागलो होतो आणि 3च कॉलेज चालवणार होते, पण 11च्या कॉलेज चालू करण्यासाठी रात्री 12:15 वाजता आम्ही टीम होतो. जे.पी. नड्डाला फोन 12:15 वाजता फोन साहेबांनी केला आणि 3 टाइम मीटिंगला गेलो आपल्या रिवाईज महाविद्यालय आपल्याला याची परवानगी महिन्यामध्ये मिळालेली होती. त्यानुसार आपल्याला 100 विद्यार्थी इथे ऍडमिट झाले. माननीय आमदार डॉक्टर बालाजी गिरीकर साहेब यांना विद्यार्थ्याची एकजूट साधायची होती आणि महाविद्यालयाची पाहणी करून काय व्यवस्था आहे आणि पुढे आणखी या महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जाचा उत्तम वापर कसा करता येईल यासाठी माननीय आमदार डॉक्टर बालाजी गिरीकर यांनी भेट दिली आहे. हे कॉलेज सुरू होण्यासाठी संस्थेतर्फे मी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, माननीय खासदार कल्याण लोकसभा क्षेत्र श्रीकांत शिंदे सर, वैद्यकीय शिक्षणाचे मंत्री माननीय श्री हर्षवर्धन साहेब आणि स्थानिक आमदार म्हणून मला टेक्निकल सरांच्या स्नेहासाठी संस्थेच्या बसचे फार फार आभारी आहे. आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांची एकजूट साधली असताना विद्यार्थ्यांचा आनंद स्वतः आमदार साहेबांनी स्वतः त्याचे साक्षीदार आहेत आणि संस्थेचं नाव आणखी वर जावं, त्याचा शैक्षणिक दर्जा म्हणा किंवा रुग्णसेवेचा दर्जा म्हणा यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू. परत माननीय आमदार साहेबांचा फार फार आभार व्यक्त करतो. आमच्या सर्व अंमळनेरकरांसाठी आणि माझ्यासाठी हा खूप खूप अभिमानाचा आणि अंमळनेरकरांच्याही अभिमानाचा हा दिवस होता. आज पहिल्यांदाच मी या कॉलेजला चालू झाल्यानंतर भेट दिली. पण सर्वप्रथम मी आमचे शिंदे साहेब, आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार मानेन. कारण का आम्ही ज्या वेळेस पाठपुरावा करायचो त्यावेळेस खासदार साहेबांनी आणि आमचे एकनाथजी शिंदे साहेबांनी वेळोवेळी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्यावेळेस दादासाहेब असतील आणि आमचे राज्यमंत्री जाधव साहेब असतील त्यांना वेळोवेळी सूचना देऊन किंवा वेळोवेळी त्यांचा पाठपुरावा करून आजचा हा दिवस आम्हाला आणून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि डीन साहेबांचे पण खूप आभार मानतो. कारण का आज त्यांनी आजचा हा दिवस, कारण का आम्हाला माहिती आहे मी तरी गेले 7-8 वर्ष पाठपुरावा करत होतो. जागेपासून ते गव्हर्नमेंटची मान्यता मिळण्यापासून ते महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळण्यापर्यंत याच्यासाठी पाठपुरावा होता. विधानसभेमध्ये 2-4 वेळेस लक्षवेधी लावणं, आवाज उचलणं, अनुदानासाठी नाव घेण्यासाठी, अंमळनेर मेडिकल कॉलेजचं देण्यासाठी खूपच आम्ही धावपळ केली. परंतु आजचा हा दिवस आमच्या सर्वच त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचेही खूप आभार मानतो. त्यांनी आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी आपले डीन आहेत त्यांनाही मदत केली आहे. ज्या स्टार्ट करायचं होतं त्यावेळेस कसे त्रास झाला त्यांनाच माहीत आहे. आणि आम्ही खरोखर आम्हा सर्वच अंमळनेरकरांसाठी आणि आमच्या कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस आभार मानतो. सर्व मुलांनाही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्व स्टाफ आहेत त्यांना शुभेच्छा दिल्या. काही कमतरता असेल, काही शासकीय कमतरता असतील किंवा काय स्टेट गव्हर्नमेंटकडून काय हवं असेल तर आम्ही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आपले एकनाथजी शिंदे साहेब, आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्याशी पाठपुरावा करून त्यांना DPDC मधून म्हणा किंवा येणाऱ्या मार्चमध्ये बजेटमधून म्हणा त्यांना अनुदान मिळून आपल्या मेडिकल कॉलेज अंमळनेरचं जास्तीत जास्त चांगलं कसं होईल. आणि आता आजपासून ठरवलंय, आज 100 मुलांचं आहे तर हे 200 मुलांचं कसं होईल त्यासाठी आता आजपासून आम्ही पाठपुरावा सर्वच आम्ही कार्यकर्ते करणार आहेत. आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदेनाही आम्ही मागणी करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.